महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीवर प्रस्तावित 5व्या वज्रलेप प्रक्रियेविरोधात वारकरी संप्रदायाने तीव्र भूमिका घेतली आहे. वारंवार होणाऱ्या वज्रलेपासारख्या रासायनिक प्रक्रियेमुळे मूर्ती संवर्धनाला धोका निर्माण होत असल्याचा आक्षेप वारकरी संघटनांनी व्यक्त केला आहे. वारकरी पाईक संघासह विविध संघटनांनी मंदिर समितीने या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी केली असून या प्रक्रियेमुळे पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीचा विषय वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. रामकृष्ण हरी. मी सागर महाराज बेलापूरकर, राष्ट्रीय प्रवक्ता वारकरी पाईक संघ. आज आपण पाहतोय तर वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला अशी बातमी कळते की विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तींवर रासायनिक वज्रलेप होत आहे. ही वज्रलेपाची 5वी वेळ आहे. गेली 4 वेळा त्यांनी वज्रलेप केलेला आहे आणि वज्रलेप करून सुद्धा कोणत्याही पद्धतीचा त्या ठिकाणी सकारात्मक भाव निर्माण होत नाही. आणि असे वज्रलेप जर वारंवार होत असतील तर निश्चित पद्धतीनं ते मूर्ती संवर्धनाच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे कमिटीने, समितीने या गोष्टीचा पुन्हा एकदा विचार करावा आणि त्याच्यासाठी असणारे जे दुय्यम पर्याय आहेत त्या दुय्यम पर्यायाचा त्यांनी विचार करून तशा पद्धतीनं मूर्ती संवर्धन केली पाहिजे याचा विचार केला पाहिजे. वारकरी संप्रदायाच्या ज्या संघटना आहेत त्यांचा पूर्णपणे या असणाऱ्या वज्रलेपाला, रासायनिक वज्रलेपाला विरोध आहे आणि त्याचा मी निषेध करतो. रामकृष्ण हरी.